होय रे, माझ्या बहिणीचा फोन आलता. मग काय ना तिला दाजीने हाणलंय वाटतं. मीच भाऊ आहे, माझ्याच आधारावर आहे ना ती. उद्या यायचं का जाऊन आपण? काय हो तुमच्या बहिणीचं सारखंच रडगाणं असतं, उठलं की सुटलं तेच 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 तेच. थोडा जरी मार खाल्ला की लगेच लावते लगेच फोन भावाला. काय मारायला नाही लागली लगेच ती. हॅलो, हा बोला दीदी. काय ग हाणलं होय तुला डबल दाजीने? उद्या मी येते त्यांना घेऊन. काय झालं एवढं म्हणून काय व्हायला? आता कळालं ना, जसं तुझी बहीण तरस काढते ना, तशी माझी बहीण तिथं तरस काढते. अरे तुझ्याकडे तरी तुझे भाऊ आहे, तुझे आई बाप आहे, तुझ्या बहिणीला बघायला. तसं आम्हाला कोण आहे रे? आम्हाला आई नाही ना बाप नाही. मीच आहे तिला सगळं. जशी तुझ्या बहिणीला तुझी माया लावतेस ना, तशी माझ्या बहिणीला लावलं ना तर लय होईल. आयुष्यभर तुझे उपकार फिटणार नाही. माझं चुकलं. जसं तुमच्या बहिणीला त्रास होतो तसं माझ्या बहिणीला बी त्रास होते. आणि भाऊजीने नंदाला बहिणीसारखं जपलं पाहिजे. अरे जसं तुझ्या बहिणीला जीव आहे ना, तसं माझ्या बहिणीला आहे. हे आता तुला कळालं. आणि जसं तुला कळालं ना, तसं प्रत्येकाच्या बायकोला कळालं ना, तर नणंद भावजायचं कधीच भांडण होणार नाही. सगळी एकजुटाने राहते आणि एकजुटीने घर चालवते.